नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तीबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत. अर्थातच त्या व्यक्तीचं नाव आहे न्यायमूर्ती नारायण गणेश चंदावरकर उर्फ एन.जी. चंदावरकर. लक्षात घ्या, एन.जी. चंदावरकर यांचं जर कार्य आपण पाहिलं, तर यांचं कार्य हे खूप मोठं भरीव कार्य या ठिकाणी होतं आणि एकूण राष्ट्रीय चळवळीला अनुकूल आणि पोषक असं कार्य यांनी आपल्या जीवित कालखंडामध्ये या ठिकाणी केलं. परंतु दुर्दैव असं आहे की न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर यांच्याबद्दलची माहिती आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात किंवा कोणत्याही इतिहासाच्या संदर्भ ग्रंथामध्ये जर आपण डोकवलं, तर खूपच कमी माहिती यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी मिळते. याचबरोबर जर आपण पाहिलं काँग्रेसच्या एकूणच राजकीय इतिहास जरी आपण पाहिला, तर या राजकीय इतिहासातून देखील एन.जी. चंदावरकर यांचं नाव हे या ठिकाणी हेतुपुरस्सर म्हणा किंवा त्या ठिकाणी अजाणतेपणे म्हणा, ते या ठिकाणी वगळलं गेलं किंवा या ठिकाणी दुर्लक्षित राहिलं असंच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून मग महाराष्ट्रातील ही पहिली व्यक्ती होती, मराठी भाषिक होती, की जी काँग्रेसची अध्यक्ष या ठिकाणी बनली. मात्र भारतीय इतिहासामध्ये या एन.जी. चंदावरकर यांना हवा तेवढा न्याय इथे या ठिकाणी आपल्या इतिहासकारांनी देखील दिलेला नाही. ही देखील एक खेदाची बाब या ठिकाणी आहे. आणि म्हणून मग आजच्या या सेशनमध्ये आपण न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर यांच्याबद्दल डिटेलपणे माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि एन.जी. चंदावरकर यांची विचारसरणी काय नेमकी होती, यांनी कोणकोणत्या संघटनांमध्ये या ठिकाणी काम केलं, हे देखील माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे. लक्षात घ्या, यावर्षी झालेल्या कंबाईनच्या गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये एन.जी. चंदावरकर यांच्यावर एक प्रश्न विचारला गेला आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना या प्रश्नांबद्दल विविध प्रकारचे मतांतर त्यांच्या इथे या ठिकाणी झाले. त्यावरही आजच्या या सेशनमध्ये आपल्याला इथं प्रकाश झोत या ठिकाणी टाकायचा आहे. तर मित्रांनो, आजचं हे लेक्चर खास न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर यांची कारकीर्द जाणून घेण्याचं लेक्चर या ठिकाणी आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे लेक्चर या ठिकाणी असणार आहे. कारण जर कंबाईनच्या गट क च्या पेपरमध्ये या ठिकाणी प्रश्न येतो, तर कंबाईनच्या गट ब च्या पेपरमध्ये, त्याचबरोबर राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षामध्ये आणि त्याचबरोबर यू-पी-एस-सी सारख्या प्रश्नपत्रिकांमध्ये देखील एन.जी. चंदावरकर यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून मग जे कोण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांनी हे शेवटपर्यंत या ठिकाणी लेक्चर या ठिकाणी पहा. हे लेक्चर जर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी जरूर या ठिकाणी शेअर करा. तर मित्रांनो, एक सूचना या ठिकाणी आहे, ज्या कोण विद्यार्थ्यांनी अजूनही आपला YouTube चॅनल हे सबस्क्राईब केला नसेल, त्या विद्यार्थ्यांनी पहिलं तर आपला YouTube चॅनल सबस्क्राईब या ठिकाणी करा आणि हे लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. तर मित्रांनो, सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर यांच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन जर आपण पाहिली, तर लक्षात घ्या, की यांचा जन्म जो झाला, यांचा जन्म जो होता तो या ठिकाणी कर्नाटकमध्ये या ठिकाणी झाला आणि यांचं निधन देखील या ठिकाणी बंगलोरमध्येच या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर जन्म आणि मृत्यू हे कर्नाटकमध्ये आहे. मात्र यांची संपूर्ण कारकीर्द ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होती. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. साहजिकच यांचा जीवित कालखंड कधीचा होता, तर लक्षात घ्या, सन 1855 पासून ते साधारणतः 1923 पर्यंत हा यांचा जीवित कालखंड इथे या ठिकाणी म्हणला जातो. 1855 ला जन्म झाला कर्नाटकमध्ये आणि 1923 ला बंगलोरमध्ये यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. साहजिकच यांचं प्राथमिक शिक्षण कर्नाटकामध्ये या ठिकाणी झालं आणि यांचे एक मामा होते. त्यांचं नाव होतं शामराव विठ्ठल आणि हे शामराव विठ्ठल यांनी या एन.जी. चंदावरकरांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून दिल्यानंतर त्यांना असं या ठिकाणी वाटत होतं, की एन.जी. चंदावरकर यांनी आपलं उच्च शिक्षण हे मुंबईतून या ठिकाणी करावं आणि त्यासाठी मुंबईमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी सन 1869 ला यांनी या ठिकाणी हे मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये येताच त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालय जे आहे, तर त्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि याच एल्फिन्स्टन महाविद्यालयामधून त्यांनी सन 1876 ला बी.ए. पदवी या ठिकाणी मिळवली. तर लक्षात घ्या, 1876 ला बी.ए. पदवी हे या ठिकाणी एन.जी. चंदावरकर इथे या ठिकाणी मिळवत आहेत. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, या संदर्भात 2-3 महत्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, एन.जी. चंदावरकर हे एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी.ए. पदवी या ठिकाणी घेत असताना त्यांचे विषय कोणते होते? तर ते विषय आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. अर्थशास्त्र, त्याचबरोबर तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तत्वज्ञान आणि विशेष महत्वाचा म्हणजे इतिहास हा त्यांचा बी.ए.चा या ठिकाणी विषय राहिलेला आहे.
हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर अर्थशास्त्र, तत्वज्ञान आणि त्याचबरोबर इतिहास हे 3 महत्वाचे विषय घेऊन यांनी ची पदवी इथं 1876 ला संपादन केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. याचबरोबर एक नाव लक्षात ठेवायचं दादासाहेब खापर्डे. दादासाहेब खापर्डे जे आहे यांच्याबद्दल पण आयोगानं एकदा प्रश्न विचारलेला होता. कोण होते हे दादासाहेब खापर्डे? लक्षात घ्या, दादासाहेब खापर्डे म्हणजे लोकमान्य टिळक जे आहे त्यांचे अत्यंत कट्टर आणि जवळचे विश्वासू कार्यकर्ते या ठिकाणी आहे. जहाल काँग्रेसचे एक महत्वाचे नेते महाराष्ट्रातून राहिलेले आहेत. विशेष महत्वाचं म्हणजे जेव्हा या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना केली, त्यावेळेस होम रूल लीगच्या अमरावती शाखेचे ते अध्यक्ष देखील होते, असे हे दादासाहेब खापर्डे. तर हे दादासाहेब खापर्डे हे न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर जेव्हा एल्फिस्टर महाविद्यालयामध्ये अ, अध्ययन करत होते, चे अभ्यास करत होते, त्यावेळेस त्यांचे वर्गमित्र हे दादासाहेब खापर्डे होते. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी जाणून घ्या. कुठेतरी प्रश्न जर आला, तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. तर दादासाहेब खापर्डे आणि एन.जी. चंदावरकर हे एल्फिस्टर महाविद्यालयामध्ये एकमेकांचे वर्गमित्र होते. महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता झालं काय, की त्यांनी ची पदवी या ठिकाणी मिळवल्यानंतर ची पदवी मिळवल्यानंतर त्यांचा संपर्क साहजिकच प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी आला आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं न्यायमूर्ती के.टी. तेलंग जे आहे, न्यायमूर्ती के.टी. तेलंग जे आहे, तर त्या न्यायमूर्ती के.टी. तेलंग यांच्याशी यांचा संपर्क या ठिकाणी आला आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग यांच्या सांगण्यावरनं यांनी या ठिकाणी इंदू प्रकाश या वर्तमानपत्रामध्ये 1876 पासून ते साधारणतः 1886 पर्यंत म्हणजे सुमारे 10 वर्ष जे आहे, ते 10 वर्ष इंदू प्रकाश हे जे वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्र हे मराठी भाषेतही निघायचं आणि इंग्रजी भाषेतही निघायचं. तर इंग्रजी भाषेतून जे इंदू प्रकाश हे वर्तमानपत्र निघत होतं, तर त्या इंग्रजी भाषेतून निघणाऱ्या इंदू प्रकाश या वर्तमानपत्राचे संपादक म्हणून 10 वर्ष हे एन.जी. चंदावरकर जे आहेत, त्यांनी इथे या ठिकाणी काम केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या, कंबाईनच्या गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये एक प्रश्न असा विचारला गेला, की 28 डिसेंबर सन 1885 ला तेव्हा काँग्रेसची स्थापना झाली. त्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एन.जी. चंदावरकर उपस्थित होते का? असा एक प्रश्न या ठिकाणी होता. 4 सेंटेन्स मधलं हे पहिलं सेंटेन्स या ठिकाणी होतं. त्याचंही स्पष्टीकरण आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी देतो. आता लक्षात घ्या, नेमकं झालं काय होतं बघा. आता बघा आपल्याला पाहायला भेटतं, की एन.जी. चंदावरकर यांची खास करून राजकीय कारकिर्दीला जी सुरुवात झाली, तर ती राजकीय कारकीर्द त्यांची या ठिकाणी सुरू होती 1885 पासून. तर काय नेमकं घडलं होतं ते नीट या ठिकाणी समजून घेऊया. 1885 साली एक 3 सदस्यीय मंडळ हे या ठिकाणी इंग्लंड या ठिकाणी गेलं होतं. एक समिती गठीत झाली होती. त्यामध्ये 3 सदस्य होते. त्या 3 सदस्यांपैकी एक सदस्य एन.जी. चंदावरकर होते आणि ते लंडनला या ठिकाणी गेले. लंडनमध्ये या ठिकाणी ते गेल्यानंतर ते या ठिकाणी भारतात परतले. भारतात परतले तो दिवस होता 28 डिसेंबर सन 1885 आणि त्याच दिवशी या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं स्थापना झाली होती आणि पहिलं अधिवेशन या ठिकाणी भरलं होतं. या पद्धतीची माहिती मिळते. तर लक्षात घ्या, कटारे आणि गाठाळ या 2 एम-पी-एस-सीचा जनरली अभ्यास करणारे विद्यार्थी हे 2 पुस्तकं या ठिकाणी वाचतात. तर कटारे आणि गाठाळ या 2 पुस्तकांमध्ये 1885 ला काँग्रेसच्या एकूण 72 सदस्यांपैकी कोण-कोण उपस्थित होतं? त्या उपस्थितांमध्ये एन.जी. चंदावरकर यांचं नाव या ठिकाणी आहे. मात्र फक्त नाव दिलेलं आहे, पूर्ण माहिती या ठिकाणी दिली नाही. लक्षात घ्या, नरेंद्र चपळगावकर हे एक इतिहासकार आहे आणि यांचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक म्हणजे 3 न्यायमूर्ती. म्हणजे यामध्ये त्यांनी न्यायमूर्ती रानडे, त्याचबरोबर न्यायमूर्ती के.टी. तेलंग आणि न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर यांच्याबद्दलची माहिती दिली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की ज्या ज्या दिवशी या ठिकाणी एन.जी. चंदावरकर हे भारतामध्ये या ठिकाणी परतले, लंडनवरनं भारतामध्ये या ठिकाणी परतले, त्यावेळेस काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि ते काँग्रेसचं अधिवेशन संपण्यापूर्वी त्या ठिकाणी एन.जी. चंदावरकर हे धावत पळत या ठिकाणी काँग्रेसच्या पहिल्या बैठकीला उपस्थित राहिले होते. या प्रकारचा प्रसंग आहे नरेंद्र चपळगावकर यांच्या 3 न्यायमूर्ती या पुस्तकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि म्हणून मग आयोगाने जो कटारे गाठीमध्ये जो संदर्भ घेतलेला आहे, तो पण योग्यच या ठिकाणी आहे. मात्र खास करून याबद्दलची संपूर्ण स्टोरी आपल्याला पाहायला मिळते नरेंद्र चपळगावकर यांचं 3 न्यायमूर्ती या पुस्तकातून. तर लक्षात घ्या, तर यस न्यायमूर्ती चंदावरकर हे पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले होते. अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळून जाते. पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनापासूनच त्यांनी
काँग्रेसचं राजकीय कारकीर्द किंवा काँग्रेसचं राजकीय कार्य हे हाती घेतल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं आणि काँग्रेसमधल्या मवाळ गटाचे ते एक महत्त्वाचे नेते म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करू लागलेले होते, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्याला माहिती आहे, की महाराष्ट्रामध्ये सन 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, आर.जी. भांडारकर त्याचबरोबर न्यायमूर्ती एम.जी. रानडे या 3-4 लोकांच्या माध्यमातून स्थापन झालेली ही संघटना, ही नंतर या ठिकाणी न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर जी प्रार्थना समाजाची एक दुसरी फळी म्हणून म्हणू शकतो आपण. तर त्यांच्या खांद्यावर या ठिकाणी प्रार्थना समाजाची जबाबदारी या ठिकाणी लवकरच या ठिकाणी येते आणि मग हे एन.जी. चंदावरकर जे आहे, हे 1896 पासून लक्षात ठेवा. एन.जी. चंदावरकर जे आहे, हे 1896 पासून हे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवायचा. तर 1896 ला एन.जी. चंदावरकर जे आहे, हे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष इथे या ठिकाणी म्हणून काम करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतात. आता लक्षात घ्या, ही एक महत्त्वाची संघटना आहे राष्ट्रीय सामाजिक परिषद. आपल्याला माहिती आहे, की सन 1885 ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन या ठिकाणी झालं, त्यावेळेस याच काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये अ, राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना या ठिकाणी झाली होती आणि ही स्थापना न्यायमूर्ती रानडे जे आहेत, एम.जी. रानडे, महादेव गोविंद रानडे यांनी या ठिकाणी राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना केली होती. राष्ट्रीय सामाजिक परिषदेचा उद्देश काय नेमका होता? तर उद्देश हाच होता, की भारतामध्ये जे काही सामाजिक समस्या आहे, तर त्या सामाजिक समस्या या राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या माध्यमातून सोडवल्या जाव्यात आणि राजकीय समस्या राष्ट्रीय संघ किंवा ज्याला आपण राष्ट्रसभा म्हणून संबोधतो किंवा राष्ट्रीय काँग्रेस म्हणून संबोधतो, तर त्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून राजकीय समस्या सोडवल्या जाव्यात, असं या ठिकाणी त्या पहिल्याच अधिवेशनामध्ये ठरलं होतं आणि म्हणून मग भारतातील सामाजिक समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय सामाजिक परिषद असली पाहिजे, या प्रकारची भूमिका न्यायमूर्ती रानडेंनी घेतली, दी.बा. रघुनाथरावांनी घेतली आणि त्यातून मग राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना 1885 साली त्या ठिकाणी झाली. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग यापासनं 1887 पासून राष्ट्रीय सामाजिक परिषद काँग्रेसच्या स्टेजवर होऊ लागली होती, असं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, या राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या स्थापना दिवसापासनं या ठिकाणी एन.जी. चंदावरकर जे आहे, या राष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये सक्रियपणे सहभाग या ठिकाणी घेताना एकंदरीत दिसतात. म्हणजे मुद्दा नीट लक्षात घ्या, न्यायमूर्ती चंदावरकर हे जरी काँग्रेस पक्षाचे सदस्य या ठिकाणी राहिले, तरी देखील त्यांची दिलचस्पी जी आहे, ती या ठिकाणी राजकारणात तर होतीच होती, मात्र सामाजिक सुधारणा चळवळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर राहिली होती, असं एकंदरीत दिसून येतं. आपल्या सर्वांना माहिती आहे, सन 1901 ला सन 1901 ला न्यायमूर्ती रानडे जे आहेत त्यांचं या ठिकाणी निधन होतंय. 1901 ला न्यायमूर्ती रानडेंचं निधन होतं. तर लक्षात घ्या त्या निधनानंतर म्हणजे 1901 नंतर हे जे न्यायमूर्ती चंदावरकर जे आहे, हे 1901 नंतर या ठिकाणी या संघटनेचे सचिव म्हणून या ठिकाणी काम करताना दिसून येतात. म्हणजे 1901 पासून ते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे 1923 पर्यंत हे या ठिकाणी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे सेक्रेटरी, सचिव म्हणून कोण काम केलं? तर एन.जी. चंदावरकर यांनी काम केलेलं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची गल्लत अशी होऊ शकते, की राष्ट्रीय सामाजिक परिषदेत सेक्रेटरी विचारलं, तर तुम्ही या ठिकाणी उत्तर देताल एन.जी. चंदावरकर. तर तसं नाहीये लक्षात घ्या. तर राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर बाळासाहेब पटवर्धन होते. जे सांगली मिरजच्या या ठिकाणी संस्थानिक होते. तर बाळासाहेब पटवर्धन ते या ठिकाणी पहिले अध्यक्ष राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे आणि राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे पहिले सेक्रेटरी अथवा सचिव कोण होते? तर दी.वा. रघुनाथराव होते. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि मग त्यानंतर 1901 ला रानड्यांचं निधन झाल्यानंतर या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे सचिव हे या ठिकाणी कोण काम करत राहिलं? तर ते या ठिकाणी आपले एन.जी. चंदावरकर जे आहे, ते एन.जी. चंदावरकर 1923 पर्यंत या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे सचिव म्हणून या ठिकाणी काम करतात, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर आपल्याला हे तर सर्वांनाच मुद्दा या ठिकाणी माहिती आहे. काँग्रेसचं अधिवेशन सन 1900 साली या ठिकाणी लाहोरमध्ये या ठिकाणी झालं आणि त्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे एन.जी. चंदावरकर यांनाच या ठिकाणी करण्यात आलं होतं. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून मग पहिली मराठी व्यक्ती ही या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी बनली, तर ती या ठिकाणी एन.जी. चंदावरकरच आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बघा एन.जी. चंदावरकर ही काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले पहिली मराठी व्यक्ती आहे.
म्हणजे हे एकमेव होते का मराठी व्यक्ती ज्या काँग्रेस अध्यक्ष बनले? तर नाही. पुढे जाऊन र.धो. मुधोळकर जे आहे, आर.एन. मुधोळकर हे देखील काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी नंतर बनलेले आहेत, हे लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, पहिल्या काँग्रेसचे अध्यक्ष जे मराठी भाषिक किंवा पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती जर कोण अध्यक्ष बनलं, तर ते एन.जी. चंदावरकरच हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. याचबरोबर मुंबईमध्ये जी रॉयल सोसायटी होती, तर त्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून देखील या ठिकाणी एन.जी. चंदावरकर यांनी या ठिकाणी काम केलेलं होतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, सन 1901 पासून ते साधारणतः 1912 पर्यंत 1901 पासून ते 1912 पर्यंत एन.जी. चंदावरकर जे आहे, ते या ठिकाणी पाहायला भेटतं. राजकारणापासनं ते या ठिकाणी अलिप्ततेची भूमिका या ठिकाणी घेताना दिसून येतात. म्हणजे राजकारणामध्ये ते सक्रिय नाहीये. कोणत्या काळात? 1901 पासून ते 1912 पर्यंत या काळामध्ये ते राजकारणामध्ये सक्रिय नाहीये. काँग्रेसमध्ये ते सक्रिय या कालखंडामध्ये नाहीये. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर याचं काय नेमकं कारण होतं, की 1901 पासून ते राजकारणामध्ये, काँग्रेसच्या राजकारणामध्ये सक्रिय नाही. त्याचं कारण या ठिकाणी असं राहिलं, की यांनी यानंतर या ठिकाणी उच्च न्यायालय जे आहे, तर त्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून या ठिकाणी काम केलं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 1901 ते 1912 या कालखंडामध्ये त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. हायकोर्टाचे ते उच्च न्यायालय या ठिकाणी उच्च न्यायाधीश या ठिकाणी राहिलेले आहेत आणि याच दरम्यानच्या काळामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देखील ते या ठिकाणी राहिले होते. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. कंबाईनच्या गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये हा पण मुद्दा आला होता, की मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. तर लक्षात घ्या, येस, ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. खूप जास्त कालावधीसाठी नाही, फक्त काही कालावधीसाठी ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राहिले. मात्र 1901 पासून ते 1912 पर्यंत ते या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून या ठिकाणी काम करतात. असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर बघा झालं काय, 1912 ला त्यांनी या ठिकाणी इथं ते उच्च न्यायालयातनं निवृत्त या ठिकाणी होता आणि मुंबई उच्च न्यायालयातनं निवृत्त झाल्यानंतर त्यांनी इंदोर संस्थानामध्ये या ठिकाणी काम केलं. इंदोर संस्थानचे प्रधानमंत्री म्हणून. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. हे जे इंदोर संस्थान आहे, तर त्या इंदोर संस्थानामध्ये 1912 पासून ते 1914 पर्यंत यांनी या ठिकाणी इंदोर संस्थानचे प्रधानमंत्री म्हणून या ठिकाणी काम केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि मग त्यानंतर 1914 पासून ते पुन्हा या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय भूमिका घेऊ लागले. राजकारणामध्ये सक्रिय या ठिकाणी सहभाग घेऊ लागले. काँग्रेसच्या बैठकांना या ठिकाणी उपस्थिती दर्शवू लागलेले आहेत. तो मुद्दा नीट लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, 1901 ते 1914 पर्यंत काँग्रेसपासून अलिप्त राहिलेले आहेत. कसल्याही प्रकारची राजकीय भूमिका नाही. मात्र 1914 नंतर पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेताना एन.जी. चंदावरकर आपल्याला पाहायला भेटतात. या दरम्यानच्या काळामध्ये या दरम्यानच्या काळामध्ये सन 1906 ला मुंबई प्रांतामध्ये विठ्ठलरामजी शिंदे जे आहे, तर त्या विठ्ठलरामजी शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचं संघटन स्थापन केलं होतं. ज्या संघटनेचं नाव होतं डिप्रेस क्लास मिशन. हे डिप्रेस क्लास मिशन कसं स्थापन झालं? त्याचं कारण आहे, याचे इतिहास आहे, याची पार्श्वभूमी आहे. लक्षात घ्या, आपल्याला सर्वांना नाव माहिती आहे. ते म्हणजे शिवराम जानबा कांबळे. शिवराम जानबा कांबळे यांनी 1903 साली अस्पृश्यांची पहिली परिषद ही पुण्यातील सासवड इथे भरवली आणि त्यानंतर अस्पृश्यांची दुसरी परिषद 1905 साली भिंगारमध्ये भरवली. अहमदनगरमधल्या भिंगार या गावी त्यांनी या ठिकाणी अस्पृश्यांची दुसरी परिषद भरवली आणि त्या परिषदेमध्ये त्या ठिकाणी हे अ, अ, वीरा शिंदे जे आहेत त्यांना आमंत्रित केलं गेलं. आणि मग तिथल्या अस्पृश्यांची गाऱ्हाणी त्यांनी ऐकली आणि त्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक संघटना स्थापन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. ज्या संघटनेचं नाव होतं डिप्रेस क्लास मिशन. लक्षात घ्या, या संघटनेची स्थापना जरी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केली असली, तरी देखील या विठ्ठलरामजी शिंदे या डिप्रेस क्लास मिशनचे अध्यक्ष नव्हते. तर या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी एन.जी. चंदावरकर या ठिकाणी राहिलेले आहेत. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. साहजिकच डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सामाजिक रूढी परंपरा जसं की देवदासी प्रथा समाप्त करणं, वाघ्या मुरळीची प्रथा या ठिकाणी समाप्त करणं, यांसारखे कार्यक्रम जे होते ते या डिप्रेस क्लास मिशनच्या माध्यमातून हाती घेतले. पोतराजगिरी बंद करणं यासारखे कार्य हाती घेतले. त्यामध्ये एन.जी. चंदावरकर यांचा सामाजिक सुधारणा करण्यामध्ये विशेष महत्वाचा प्रयत्न राहिला होता, असं एकंदरीत दिसून येतं.
एन.जी. चंदावरकर काँग्रेसचे मवाळ गटाचे नेते होते. मात्र सामाजिक सुधारणेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, तर मवाळांच्या 2 पाऊल पुढे टाकणारे एन.जी. चंदावरकर या ठिकाणी राहिलेले आहेत, असं दिसून येतं. अस्पृश्यता नष्ट करणं हे भारतातील प्रत्येक उच्चवर्णीयाचं कर्तव्य आहे, काम आहे, अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली आणि अस्पृश्यता निर्मूलन करत असताना आपण अस्पृश्यांवर काही मोठे उपकार करत आहोत, असा भाव तुम्ही तुमच्या मनामध्ये आणू नका. हे तुमचं परम आदरणीय कर्तव्य आहे. या प्रकारची भूमिका एन.जी. चंदावरकर यांची या ठिकाणी होती. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. साहजिकच आपल्याला माहिती आहे विठ्ठलरामजी शिंदे आणि त्याचबरोबर एन.जी. चंदावरकर या दोघांनी मिळून एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय हा या ठिकाणी घेतला काँग्रेसच्या 1917 ला भरलेल्या कलकत्ता अधिवेशनामध्ये. लक्षात घ्या काँग्रेसचं जे अधिवेशन 1917 ला भरलं कलकत्तामध्ये आणि त्याच्या अध्यक्ष कोण होत्या? तर त्याच्या अध्यक्ष होत्या अॅनी बेझंट. अॅनी बेझंटचं वैशिष्ट्य काय? तर त्या जन्मानं आयरिश होत्या. मात्र थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी भारतीय राजकारणामध्ये सक्रिय भूमिका या ठिकाणी घेतली. लोकमान्य टिळकांच्या सोबत त्यांनी या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना या ठिकाणी केली आणि त्यानंतर होम रूलच्या कार्यामुळं डॉक्टर एन ए बेझंट जे आहे, या डॉक्टर एन ए बेझंट कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाच्या 1917 च्या अध्यक्ष देखील या ठिकाणी बनल्या आणि लक्षात घ्या, या पहिल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत. पहिल्या भारतीय विचारलं तर सरोजिनी नायडू. पहिल्या महिला जर विचारलं तर या ठिकाणी अॅना बेझंट ह्या अध्यक्ष बनल्या. आता 1917 च्या कलकत्ता अधिवेशनात काय भूमिका घेतली गेली? तर एन.जी. चंदावरकर आणि त्याचबरोबर वीरा शिंदे या दोघांनी मिळून या ठिकाणी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव हा काँग्रेसच्या स्टेजवर या ठिकाणी इथं मांडलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. काँग्रेसच्या स्टेजवर अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडणारे एन.जी. चंदावरकर होते. विठ्ठलरामजी शिंदे या ठिकाणी होते. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे काँग्रेसच्या स्टेजवर जे कोण लोकं बसतायत, त्या लोकांनी या ठिकाणी एक करारपत्रावर स्वाक्षरी करायची आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं, की मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये या ठिकाणी अस्पृश्यता पाळणार नाही. अशा प्रकारची भूमिका ही त्या ठिकाणी करायची होती. लक्षात घ्या, याच अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांचा देखील या ठिकाणी सहभाग होता 1917 च्या कलकत्ता अधिवेशनात. तर सर्वांनी या ठिकाणी अस्पृश्यता निर्मूलनाच्या परिषदेच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या ठरावाला मान्यता दिली, स्वाक्षरी केली. मात्र लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यता निर्मूलनाच्या ठरावाला इथे या ठिकाणी विरोध केला. त्यांनी त्या ठरावाच्या संदर्भात स्वाक्षरी केली नाही. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. सर्वांनी स्वाक्षरी केली मात्र टिळकांनी स्वाक्षरी केली नाही. लक्षात असू द्या. पुढे जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या हाच धागा पकडत आपल्याला पाहायला भेटतं विठ्ठलरामजी शिंदे आणि त्याचबरोबर एन.जी. चंदावरकर या दोघांनी एकत्र येऊन मुंबईमध्ये 1918 ला मुंबईमध्ये 1918 ला अस्पृश्यता निर्मूलन परिषद या ठिकाणी भरवली. ही भारतातील पहिली अखिल भारतीय स्तरावरची अस्पृश्यता परिषद होती हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. तर अस्पृश्यांच्या परिषदा यापूर्वी खूप वेळा झाल्या. परंतु अखिल भारतीय स्तरावर जे पहिलं परिषद या ठिकाणी भरली गेलं, तर ते वीरा शिंदे आणि त्याचबरोबर एन.जी. चंदावरकर यांच्याच माध्यमातून भरवण्यात आलं, असं एकंदरीत दिसतं. अस्पृश्यता निर्मूलन परिषद 1918 ला ही मुंबईमध्ये या ठिकाणी भरवण्यात आली आणि लक्षात घ्या, या परिषदेचे अध्यक्ष जे होते, हे बडोद्याचे महाराजे जे होते, सयाजीराव गायकवाड, हे सयाजीराव गायकवाड यांना इथे या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं. सयाजीराव गायकवाड हे या परिषदेचे अध्यक्ष होते. हे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर 1918 च्या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेचे अध्यक्ष हे या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांना बडोदा संस्थानचे महाराजे सयाजीराव गायकवाड यांना बनवण्यात आल्याचं दिसून येतं. आता विशेष महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, याच काळामध्ये म्हणजेच 1916-17 च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं अमेरिकेतील शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये आले होते. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. आणि पी.एच.डी या 2 महत्वाच्या पदव्या मिळवल्या होत्या आणि त्या भारतामध्ये ते या ठिकाणी आले होते. याच काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी मुंबईतल्या सिडनहम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र या विभागाचे किंवा अर्थशास्त्र या विषयाचे ते अ, अ, प्राध्यापक म्हणून या ठिकाणी काम करत होते. बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये पहिले अस्पृश्यांचे अस्पृश्य व्यक्ती, की ज्या व्यक्तीनं विदेशामध्ये एम.ए. आणि पी.एच.डी ची पदवी या ठिकाणी मिळवली आणि एकूणच भारतामधली ही ती पहिली व्यक्ती या ठिकाणी होती, ज्यांनी एम.ए. आणि पी.एच.डी ची पदवी या ठिकाणी मिळवली आणि म्हणून मग त्या ठिकाणी वीरा शिंदे आणि एन.जी. चंदावरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेमध्ये आमंत्रित केलं. कशासाठी? तर त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेमध्ये उपस्थिती दर्शवली नाही.
त्यांनी ते ते या परिषदेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे सयाजीराव गायकवाडांच्याच हस्ते बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला जाणार होता. मात्र बाबासाहेब आंबेडकर या परिषदेला उपस्थित राहिले नाही. याचं काय कारण होतं? त्याचं कारण पण असं होतं, की डिप्रेस क्लास मिशन जे होतं, या डिप्रेस क्लास मिशनच्या ध्येय धोरणासोबत बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सहमत नव्हते आणि तशा प्रकारचं त्यांनी स्पष्टपणे मत देखील या ठिकाणी मांडलं होतं. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. वास्तविकता याच सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली होती. तरी देखील बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले मतं आणि डिप्रेस क्लास मिशनची मतं भिन्न आहेत. म्हणून मग डिप्रेस क्लास मिशनच्या वतीनं जो सत्कार त्यांचा होणार होता, तो त्यांनी या ठिकाणी स्वीकारला नाही. आता लक्षात घ्या, या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेमध्ये एक महत्त्वाची घटना घडली. ती अशी, की या परिषदेमध्ये या ठिकाणी लोकमान्य टिळकांना पण आमंत्रित केलं होतं आणि लोकमान्य टिळकांनी या परिषदेमध्ये एक भाषण या ठिकाणी केलं. ज्यामध्ये ते असं म्हणतात, की अस्पृश्यता मी माझ्या खाजगी व्यक्तिगत जीवनामध्ये पाळत नाही. लोकमान्य टिळक काय म्हणाले, की अस्पृश्यता मी माझ्या खाजगी व्यक्तिगत जीवनामध्ये या ठिकाणी पाळत नाही आणि जर का परमेश्वरानं अस्पृश्यता पाळत असेल, जर का परमेश्वर अस्पृश्यता पाळत असेल, तर तो परमेश्वर देखील मी मान्य करायला तयार नाही किंवा त्या परमेश्वराची पूजा करायला किंवा त्या परमेश्वराला मान्यता द्यायला मी तयार नाही, अशी भूमिका घेतली. म्हणजे अस्पृश्यतेला विरोध करण्याची भूमिका अशा पद्धतीनं की त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी या संदर्भात घेतली होती, असं एकंदरीत दिसतं. त्यांचं स्टेटमेंट आहे, की जर का परमेश्वराने अस्पृश्यता पाळली, तर मी त्या परमेश्वराला मानणार नाही. अशा प्रकारची भूमिका टिळकांनी या संदर्भामध्ये घेतली होती, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर लक्षात असू द्या, या काळामध्ये आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे, या काळामध्ये स्वराज्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाणार होती. म्हणजे 20 ऑगस्ट 1917 जर आपण पाहिलं, 20 ऑगस्ट 1917ला मॉन्टेग्यू जे होते भारत मंत्री, त्यांनी एक घोषणा या ठिकाणी केली होती, की भारताला दर 10 वर्षांनी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी स्वराज्य दिलं जाणार आहे. आणि मग या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं, की 20 ऑगस्ट 1917ला स्वराज्याचा पहिला टप्पा या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि मग त्या काळामध्ये काँग्रेसमधल्या जहालमतवाद्यांनी या प्रकारच्या स्वराज्याच्या भूमिकेला या संपूर्ण काळामध्ये या ठिकाणी विरोध या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. वास्तविकता हा विरोध का बरं झाला? तर तो पण थोडंसं या ठिकाणी समजून घेऊया. कारण लक्षात घ्या 1918ला मॉन्फर्ट समितीनं आपला अहवाल या ठिकाणी दाखल केला आणि मॉन्फर्ट समितीनं आपला अहवाल या ठिकाणी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये मागासलेल्या जात वर्ग समूहाला देखील काही महत्वाचं आरक्षण इथे या ठिकाणी केलं गेलं होतं. आणि मग त्या संदर्भामध्ये मागासलेल्या निम्न जातीच्या लोकांना देखील राजकीय हक्काचे अधिकार या ठिकाणी दिले गेले होते, जे काँग्रेसमधल्या काही जहाल नेत्यांना अमान्य होते. आणि म्हणून मग ते या प्रकारच्या मॉन्फोर्ट समितीच्या अहवालाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विरोध देखील या ठिकाणी करत होते. जसं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून मग स्वराज्याचा हा हप्ता आपल्या हातून निघून जातोय का? अशी भीती सुरेंद्रनाथ बॅनर्जींना या काळामध्ये वाटली. आणि म्हणून मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तेज बहादूर सप्रू, त्याचबरोबर दिनशा वाच्छा आणि विशेष महत्वाचं म्हणजे न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर या 4 लोकांनी काँग्रेसमधनं स्वतःला बाहेर काढलं आणि एक नवा मवाळांचा राजकीय पक्ष स्थापन केलं. त्या पक्षाचं नाव होतं स्वतंत्र प्रागतिक पक्ष. लक्षात घ्या 1918ला स्वतंत्र प्रागतिक पक्षाची स्थापना या ठिकाणी होती. कोणी स्थापना केली? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्यायमूर्ती एन.जी. चंदावरकर आणि त्याचबरोबर दिनशा वाच्छा या तिघांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी स्वतंत्र प्रागतिक पक्ष स्थापन केला. नंतर मग तेज बहादूर सप्रू देखील या पक्षाला जॉइन झालेले होते. तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या पद्धतीचं एन.जी. चंदावरकर हे काँग्रेसमधनं बाहेर पडून या प्रकारचा सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या सोबत स्वतंत्र प्रागतिक पक्षाची स्थापना करतात आणि मॉन्टेग्यूच्या या घोषणेला आणि 1919च्या कायद्याला पाठिंबा या ठिकाणी देत आहेत, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हे सगळं होत असताना 1914 ते 1918 1914 ते 1918 हा कालखंड हा या ठिकाणी जागतिक महायुद्धाचा कालखंड होता. आणि मग या काळामध्ये ब्रिटिशांना उद्योगधंद्यांमध्ये जो पाठिंबा हवा होता, तो त्यांचे भारतीय भांडवलदारांकडून या ठिकाणी मिळवला. ब्रिटिशांना युद्धामध्ये शस्त्रांची आवश्यकता होती, कापडाची या ठिकाणी आवश्यकता होती. ती भारताकडनं इंग्रजांना या ठिकाणी मिळाली. मग या काळामध्ये भारतीय उद्योगपतींनी काय केलं? तर या काळामध्ये भारतीय उद्योगपतींना 24 तास या ठिकाणी कापड गिरणे आणि त्याचबरोबर पोलाद उद्योगाचं
कारखाने या ठिकाणी सुरू ठेवले आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन त्यांनी या ठिकाणी कमवलं आणि ते उत्पादन ब्रिटिशांना या ठिकाणी दिलं. मात्र झालं काय, या सगळ्या परिस्थितीमध्ये जो कामगार वर्ग होता, त्या कामगार वर्गाचं शोषण भांडवलदार वर्गाकडनं या ठिकाणी होऊ लागलं. म्हणजे कामगार वर्ग जो आहे, हा कामगार वर्ग त्याच्याकडनं 24-24 तास या ठिकाणी काम करून करून घेतलं गेलं. 18 तास, 18 तासापेक्षा जास्त काम हे कामगारांकडनं घेतलं गेलं. मात्र जेव्हा त्याला मोबदला द्यायची वेळ आली, तेव्हा भारतीय भांडवलदारांनी या कामगारांना अतिरिक्त पैसा इथे या ठिकाणी दिला नाही. स्वतः जो काही नफा आहे, तो इथे या ठिकाणी कमवला आणि म्हणून या काळामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार लोकांनी या ठिकाणी संप घडवून आणले आणि भांडवलदारांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलनं देखील उभारली. मुंबईतली परिस्थिती जी होती ही कामगार चळवळीमुळं किंवा कामगारांच्या संपांमुळं, आंदोलनामुळं खूप जास्त या ठिकाणी विचित्र बनली होती, असं एकंदरीत दिसतं. मग या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाची समिती गठीत झाली. या समितीचं नाव होतं मुंबई कामगार समिती. लक्षात घ्या, ही मुंबई कामगार समिती 1920 साली या ठिकाणी बनली आणि या मुंबई कामगार समितीचे अध्यक्ष देखील एन.जी. चंदावरकर या ठिकाणी होते. महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, या मुंबई कामगार समितीमध्ये अध्यक्ष म्हणून एन.जी. चंदावरकर, मग याचे सेक्रेटरी म्हणून जोसेफ बाप्तिस्ट या ठिकाणी होते. याचबरोबर अ, मुंबई कामगार हितवर्धक सभा जी आहे, जी या ठिकाणी सीताराम केशव बोले यांनी स्थापन केली होती, तर ते देखील या संघटनेचे सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी काम करत होते, सदस्य म्हणून काम करत होते. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर मुंबई कामगार समितीचे अध्यक्ष 1920 साली या ठिकाणी हे एन.जी. चंदावरकर या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. याच काळामध्ये झालं काय, 13 एप्रिल सन 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड या ठिकाणी झालं. 13 एप्रिल सन 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड घडलं आणि त्याची चौकशी करण्यासाठी ब्रिटिशांनी 1920 साली एक कमिशन नियुक्त केलं. त्या कमिशनचं नाव होतं हंटर कमिशन. लक्षात घ्या, हे हंटर कमिशन जे होतं, या हंटर कमिशननं जो रिपोर्ट या ठिकाणी दिला, साहजिकच तो रिपोर्ट कोणत्याही भारतीयांना मान्य होणारा नाहीये आणि त्या रिपोर्टला विरोध करण्यासाठी एन.जी. चंदावरकर यांच्याच अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये निषेध सभा आयोजित करण्यात आल्या होत्या, असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर खूप मोठ्या प्रमाणावर निषेध सभा हे हंटर कमिशनच्या रिपोर्टला विरोध करण्यासाठी त्या मुंबईमध्ये या ठिकाणी भरवण्यात आल्या होत्या, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, एन.जी. चंदावरकरांचं जे कार्य होतं, हे तुलनीय कार्य होतं. मात्र ते आपल्या पुढे अद्यापपर्यंत या ठिकाणी मांडलं गेलं नाही. यांचं कार्याचा गौरव करण्यासाठी एन.जी. चंदावरकरांनी जे काही काम केलं, सामाजिक चळवळीमध्ये असू द्या किंवा राजकीय चळवळीमध्ये असू द्या, काँग्रेसमधल्या मवाळ गटामध्ये या ठिकाणी असू द्या, यांनी जे काही काम या ठिकाणी केलं, त्या कामाची दखल सरतेशेवटी या ठिकाणी ब्रिटिशांनी या ठिकाणी घेतली आणि ब्रिटिश सरकार यांना या ठिकाणी मुंबई विधिमंडळाचे पहिले भारतीय अशासकीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्त केलेला आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अद्यापपर्यंत याच्यावर प्रश्न विचारलेला नाहीये. तर तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, की विधिमंडळाचे पहिले भारतीय अशासकीय अध्यक्ष या ठिकाणी कोण होते? त्यांचं नाव या ठिकाणी आहे एन.जी. चंदावरकर. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग सरतेशेवटी 14 मे 1923 ला त्यांच्या या ठिकाणी बंगलोरमध्ये या ठिकाणी निधन झालेलं आहे. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. तर मित्रांनो, एन.जी. चंदावरकर जे आहे त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती जी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवणं, हा एकमेव उद्देश या आपल्या लेक्चरच्या ठिकाणी होता. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर या ठिकाणी तुमचं मत कमेंट्समध्ये या ठिकाणी तुम्ही लिहा. त्याचबरोबर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर या ठिकाणी शेअर करा. हाई पॉइंट पण या ठिकाणी जरूर या ठिकाणी द्या. तर मित्रांनो, थांबूया आपण. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपला YouTube चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब केला नसेल, त्यांनी तो सबस्क्राईब करा. आणि जर का तुम्हाला येत्या कंबाईनच्या राज्यसेवेच्या गट क, गट ब च्या परीक्षा द्यायच्या असतील आणि इतिहास हा विषय जर का तुम्हाला माझ्याकडून शिकायचा असेल, तर हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करा. या ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. त्या लिंकवरनं पण तुम्ही आपलं चॅनल देखील या ठिकाणी चॅनल जॉइन करा आणि हवी ती बॅच या ठिकाणी जरूर या ठिकाणी घ्या. थांबूया मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये एक नवीन मुद्दा या ठिकाणी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.